बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या भोर तालुक्यातील नरसापूर चिमुकली अत्याचार आणि खून खटल्यात आज पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने 65 वर्षीय आरोपी भीमराव कांबळेला दोषी ठरवलं आहे। न्यायालयात दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तिवाद पूर्ण झाला असून सरकारी वकिलांनी नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली आहे। न्यायालयाने हा गुन्हा अत्यंत दुर्मिळ आणि अमानवी असल्याचं मान्य केलं आहे। मात्र नराधम भीमराव कांबळेला नेमकी कोणती शिक्षा दिली जाणार याचा अंतिम फैसला आता सोमवार 29 जून रोजी सुनावला जाणार आहे। त्यामुळे या क्रूर कर्म्याला फाशी मिळणार की जन्मठेप यासाठी संपूर्ण महाराष्ट्राला आता 29 जूनची प्रतीक्षा करावी लागणार आहे। नरसापूर चिमुकली अत्याचार आणि खून खटल्यात आरोपीच्या शिक्षेवर कोर्टात अंतिम युक्तिवाद सुरू असताना विशेष न्यायालयाने अत्यंत कडक निरीक्षण नोंदवलं आहे। हा गुन्हा अत्यंत दुर्मिळ, घृणास्पद आणि अमानवी आहे अशा शब्दांमध्ये न्यायालयाने या कृत्याचा तीव्र निषेध केला। तर दुसरीकडे सरकारी वकिलांनी नराधम भीमराव कांबळेच्या क्रूरतेचा पाढा वाचत समाजात असा दाखला बसावा यासाठी त्याला केवळ आणि केवळ मृत्यूदंडाची फाशीची शिक्षा देण्याची आक्रमक मागणी केली आहे। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपला असून कोर्ट थोड्याच वेळात अंतिम शिक्षेची घोषणा करणार आहे। न्यायालयाने स्पष्ट केलं की भीमराव कांबळेवर ज्या ज्या कलमांखाली खटला चालला ते सर्व गुन्हे सिद्ध झाले आहेत। यातील 2 गुन्ह्यांमध्ये थेट फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे। एका गुन्ह्यात आजन्म जन्मठेप तर एका गुन्ह्यात 14 वर्षांच्या कारावासाची तरतूद आहे। यावेळी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल स्वतः न्यायालयात उपस्थित होते। वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांनी अवघ्या 15 दिवसांमध्ये 1200 पानांचं आरोपपत्र दाखल करून 55हून अधिक साक्षीदार तपासले होते। राज्याच्या इतिहासात अवघ्या 1.25 महिन्यांमध्ये निकाल लागणारा हा सर्वात वेगवान खटला ठरला असून आता न्यायालय काहीच वेळात त्याची अंतिम शिक्षा घोषित करणार आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ऑपरेशन टायगर आणि बंडखोरीच्या चर्चांना उधाण आलंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तब्बल 6 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील झाल्यानंतर महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे। यातच राष्ट्रवादीचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांनी शरद पवार गटाचेही खासदार फुटणार असल्याचा खळबळजनक दावा केला होता। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीत या सर्व चर्चांवर पहिल्यांदाच अत्यंत स्पष्ट शब्दात प्रतिक्रिया दिली आहे। आमचा एक सुद्धा आमदार कुठे जाणार नाही असा ठाम विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे। शरद पवार हे आज बारामती दौऱ्यावर असून ते विद्या प्रतिष्ठान संकुलात आयोजित एका बैठकीसाठी जात होते। यावेळी त्यांच्या वाहनात त्यांच्यासोबत युगेंद्र पवार हे देखील उपस्थित होते। विद्या प्रतिष्ठानकडे जात असताना वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधींनी त्यांना गाठलं आणि सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर प्रश्न विचारला। ठाकरे गटाचे 6 खासदार फुटल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षातील आमदार आणि खासदारही फुटणार असल्याची जोरदार चर्चा आहे। यावर तुमचं काय म्हणणं आहे असा थेट प्रश्न विचारण्यात आला। यावर क्षणाचाही विलंब न लावता शरद पवारांनी आमचा एक सुद्धा आमदार कुठे जाणार नाही असं सांगत पक्षातील फुटीच्या चर्चांना पूर्णविराम दिला। शरद पवारांच्या या प्रतिक्रियेला मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या एका विधानाची किनार आहे। नुकतेच धर्मराव बाबा आत्राम यांनी एक मोठं वक्तव्य करत राजकीय वर्तुळात खळबळ उडून दिली होती। येत्या 12 डिसेंबरपूर्वी शरद पवार गटाचे तब्बल 5 खासदार फुटतील आणि ते आमच्याकडे येतील असा दावा आत्राम यांनी केला होता। आत्रामांच्या या दाव्यानंतर आणि ठाकरे गटाच्या खासदारांच्या बंडखोरीनंतर शरद पवार गटही अलर्ट मोडवर आल्याचं बोललं जात होतं। मात्र पवारांनी हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत। ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे। संजय दिना पाटील यांनी शिवसैनिकांना बॉम्ब टाकून घरात घुसून मारण्याची धमकी दिल्यावरून शिवसेना उभाटाचे नेते खासदार संजय राऊत आक्रमक झाले असून त्यांनी पोलीस आयुक्तांकडे पाटलांच्या अटकेची मागणी केली आहे। मात्र या प्रकरणावर जाब विचारणाऱ्या पत्रकारावरच खासदार संजय दिना पाटील यांचा तोल सुटला। त्यांनी कॅमेरासमोरच पत्रकारांना अत्यंत खालच्या पातळीची शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकी दिली आहे। खासदार संजय दिना पाटील यांनी नुकतेच एका मुलाखतीत माझ्या विरोधात आंदोलन केलं तर बॉम्ब टाकेन असं वादग्रस्त विधान केलं होतं। या विधानावर स्पष्टीकरण विचारण्यासाठी गेलेल्या प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींवर पाटील संतापले। त्यांनी कॅमेरासमोरच आपला तोल गमावला आणि पत्रकारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली। संतापाच्या भरात पाटील म्हणाले, अरे भाई बस झालं ना आता, किती अति करताय, बंद करा कॅमेरा, मी खासदार आहे हे विसरून जाईन, इज्जत करतोय तर इज्जत राखा, उगाच माझ्या डोक्यात जाऊ नका, मी तुम्हाला घराखाली थांबवतोय,
जेवायला देतोय आणि तुम्ही असं वागताय. आता जर पुन्हा मला विचारायला आलात तर मार खाणार. मारून पाठवीन तुम्हाला. लिहून घ्या, रेकॉर्ड करा आणि सांगा कमिशनरला काय कंप्लेंट करायची ती करा. सत्तेत आल्यावर एका विद्यमान खासदाराचा असा तोल ढळणं आणि थेट पत्रकारांना शिवीगाळ करत धमकावणं यावरून आता तीव्र संताप व्यक्त केला जातोय. संजय दिना पाटील यांच्या या जीवघेण्या इशाऱ्यांमुळे समाजात भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचा आरोप करत खासदार संजय राऊत यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त आणि विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहिलं आहे. त्यांनी पाटलांवर कठोर कारवाई करत अटकेची मागणी केली आहे. पत्रात राऊत म्हणाले, पाकिस्तानवर बॉम्ब टाकण्यापूर्वी मोदींना 100 वेळा विचार करावा लागतो, पण हे महाशय थेट बॉम्ब टाकण्याची भाषा करत आहेत. जर त्यांच्याकडे बॉम्ब आहेत तर ते घरात बनवलेत की दहशतवाद्याने दिले. हा राष्ट्रीय सुरक्षेचा अत्यंत गंभीर मुद्दा असून याची ATSने चौकशी करावी आणि त्यांच्यावर UAPA सारख्या कठोर कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा. राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार टीका केली आहे. सरकार शेतकरी कर्जमाफीबाबत कितीही दावे करत असले तरी प्रत्यक्षात जाचक अटी शर्तींमुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी लाभापासून वंचित राहत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. रोहित पवार यांनी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आकडेवारी समोर ठेवत सरकारच्या कर्जमाफी योजनेचं वास्तव उघड होत असल्याचा दावा केला. त्यांच्या म्हणण्यानुसार या बँकेतून कर्ज घेतलेल्या 23,920 शेतकऱ्यांचं जून 2025 अखेरपर्यंत सुमारे 370 कोटी रुपयांचं कर्ज थकीत आहे. सरकारनं घातलेल्या अटी शर्तींमुळे या थकीत कर्जदारांपैकी केवळ 7,566 शेतकरीच कर्जमाफीसाठी पात्र ठरत आहेत. या शेतकऱ्यांचं सुमारे 128 कोटी रुपयांचं पीक कर्ज माफ होणार आहे. म्हणजे एकूण थकबाकीदारांपैकी फक्त 30% शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. उर्वरित तब्बल 70% शेतकरी सरकारच्या जाचक निकषांमध्ये अडकून कर्जमाफीपासून वंचित राहणार असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. त्यामुळे सरकारची ही योजना सर्वसमावेशक नसून निवडक शेतकऱ्यांपुरतीच मर्यादित असल्याचं ते म्हणाले. सहकारी बँकांमधील शेतकऱ्यांची ही अवस्था असताना राष्ट्रीयकृत बँकांमधून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची परिस्थिती आणखी गंभीर असल्याचा दावा त्यांनी केला. शेतकऱ्यांचा विचारच केला जात नसल्याचं सांगत सरकारवर त्यांनी टीकेची झोड उठवली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या तक्रारीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धमक्यांच्या प्रकरणांवर कठोर भूमिका घेतली आहे. कोणालाही धमकावणं आणि कोणाचंही घर उडवण्यासारख्या धमक्या देणं सहन केलं जाणार नाही असे स्पष्ट करत त्यांनी पोलिसांना कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याचे निर्देश असल्याचं सांगितलं. नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही कोणाचंही घर उडवू देणार नाही किंवा कोणालाही कोणत्याही प्रकारे धमकावू देणार नाही. अशा धमक्यांमुळे कोणीही घाबरू नये. जर कोणी धमक्या देत असेल तर पोलीस त्यांच्यावर कायद्यानुसार योग्य आणि कठोर कारवाई करतील. अलीकडेच खासदार संजय दिना पाटील यांच्या काही वक्तव्यांवरून राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनीही कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत सरकार कोणतीही तडजोड करणार नसल्याचं स्पष्ट केलंय. मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोणाचंही नाव न घेता धमक्या देणारे कोणत्याही पक्षाचे असोत, कायद्यापुढे सर्व समान आहेत असा संदेश दिला. राज्यात भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात पोलीस प्रशासन कठोर पावलं उचलेल असंही त्यांनी नमूद केलं. नागपूर विमानतळाच्या संचलनाची जबाबदारी आज GMRकडे सोपवण्यात येत असल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला. यामुळे नागपूरमध्ये अत्याधुनिक आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज विमानतळ उभारलं जाणार असून मध्य भारतासाठी एक सक्षम हवाई वाहतूक परिसंस्था निर्माण होईल असंही त्यांनी सांगितलं. तसेच नागपूरला कार्गो हब म्हणून विकसित करण्याचं स्वप्नही यामुळे पूर्णत्वास जाईल. विमानतळ विकासामुळे उद्योग, व्यापार, गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीला चालना मिळून विदर्भासह संपूर्ण प्रदेशाच्या आर्थिक विकासाला मोठी गती मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी पत्रकारांना कथित धमकी आणि शिवीगाळ केल्याच्या प्रकरणाचे पडसाद सभागृहात उमटले. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी हा मुद्दा उपस्थित करत खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध केला. पत्रकारांना धमकी देणं आणि आरेरवीची भाषा वापरणं लोकशाहीसाठी घातक असल्याचं सांगत संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी त्यांनी सभागृहात केली. तसंच मुंबई लोकलमध्ये प्रवाशाच्या झालेल्या निर्घृण हत्येच्या घटनेवरून नाना पटोले यांनी धावत्या ट्रेनमध्येही जनता सुरक्षित नसेल तर गृह खातं काय करतंय असा सवाल करत सरकारवर तीव्र संताप व्यक्त केला. तर दुसरीकडे अमरावतीच्या आदिवासी अभ्यासिका भाडे घोटाळ्यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला
थेट धारेवर धरलं. या अभ्यासिकेसाठी दरमहा तब्बल 8 लाख रुपये भाडे देण्याच्या करारात मोठी अनियमितता झाल्याची कबुली अखेर आदिवासी विकास मंत्र्यांनी सभागृहात दिली. यावरून वडेट्टीवार अधिकच आक्रमक झाले असून केवळ कनिष्ठ कर्मचाऱ्यांचा बळी देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाचवण्याचा सरकारचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला. कर्जमाफी, कायदा सुव्यवस्था आणि या नव्या घोटाळ्यांमुळे चौथ्या दिवशीही सभागृहात जोरदार संघर्ष पाहायला मिळतोय. विरोधकांच्या वीज दरासंदर्भातील प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली. पुढील 2 वर्षात महाराष्ट्रातील वीज दर गुजरातपेक्षाही कमी होतील आणि 2029-30 पर्यंत राज्य देशातील सर्वात कमी वीज दर असलेले राज्य बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसंच वीज वितरण व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी RDSS योजनेअंतर्गत 25,000 कोटी रुपयांची विकास कामं सुरू असल्याची माहितीही त्यांनी सभागृहात दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहून खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आंदोलकांना धमक्या देणे, बॉम्ब टाकण्याची भाषा करणं आणि जीव घेण्या इशाऱ्यांमुळे समाजात भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी पत्रात केला आहे. संजय राऊत यांनी पत्रात नमूद केलं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून फुटून गेलेल्या खासदारांविरोधात राज्यभरात आंदोलनं सुरू असताना संजय दिना पाटील यांनी आंदोलकांना गंभीर धमक्या दिल्या. माझ्या नादाला लागू नका, नाहीतर हॉस्पिटलमध्ये किंवा स्मशानात पाठवीन, अशा वक्तव्याचा उल्लेख करत त्यांनी याची गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे. पत्रामध्ये राऊत यांनी संजय दिना पाटील यांच्या कथित वक्तव्याचा संदर्भ दिला आहे, ज्यात त्यांनी मी याआधीच 5 लोकांना मारला आहे असा दावा केल्याचं नमूद केलंय. या दाव्याची स्वतंत्र चौकशी करून सत्यता तपासावी आणि खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे. संजय दिना पाटील यांनी माझ्या विरोधात आंदोलन केलं तर बॉम्ब टाकेन, घरात घुसून मारेन, अशा स्वरूपाची भाषा वापरल्याचा आरोप पत्रात करण्यात आला आहे. त्यामुळे हा केवळ राजकीय वाद नसून राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गंभीर मुद्दा असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. या वक्तव्यांची चौकशी करून गरज पडल्यास UAPA सारख्या कठोर कायद्याअंतर्गत कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. संजय राऊत यांनी पत्रात म्हटलं आहे की अशा प्रकारच्या धमक्यांमुळे समाजात भीती आणि असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अन्यथा जनतेच्या सुरक्षेसाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठवण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. तसेच भविष्यात कोणत्याही राजकीय कार्यकर्त्यांवर हल्ला किंवा अनुचित घटना घडल्यास त्याची नैतिक जबाबदारी संजय दिना पाटील यांच्यावर राहील असंही त्यांनी नमूद केलं. शिवसेनेची ताकद वाढणं म्हणजे महायुतीची ताकद वाढण्यासारखंच आहे, कारण आम्ही महायुतीमध्ये आहोत. शिवसेना आणि भाजपला आम्ही काही वेगळे पक्ष मानत नाही. आम्ही एकाच विचारधारेवर चालणारे 2 पक्ष आहोत, असं शिवसेना नेते योगेश कदम यांनी म्हटलंय. ठाकरे गटातील 6 खासदार शिंदे गटात येण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदत केल्याची माहिती आहे. यावर बोलताना कदम यांनी असं म्हटलंय. योगेश कदम म्हणाले की एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना बळ दिलंय. ते ज्या पद्धतीनं संघटना चालवत आहेत ते सर्वांनी पाहिलंय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ते विधानसभेपेक्षाही जास्त फिरले आणि कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहिले, हे देखील महत्त्वाचं आहे. योगेश कदम म्हणाले की उद्धव ठाकरे हे सोडून गेलेल्या खासदारांच्या मतदारसंघात दौरा करणार आहेत. तो केल्यानं काही फरक पडेल असं मला वाटत नाही. धाराशिवमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक होती, त्यावेळी उद्धव ठाकरे प्रचारासाठी का गेले नाही? त्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर का सोडलं? लोकप्रतिनिधींना साथ सोडल्यावर त्यांना स्थानिक पदाधिकारी आठवत आहेत, पण ते जेव्हा निवडणुकीला सामोरे जात होते त्यावेळी उद्धव ठाकरे का गेले नाहीत असा सवाल कदम यांनी केलाय. उद्धव ठाकरे केवळ सोयीचं राजकारण करणार का, हा प्रश्न उपस्थित होतोच ना. अंबादास दानवे हे छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेची निवडणूक महायुतीसोबत लढवत आहेत. त्यावर बोलताना योगेश कदम म्हणाले की सहकारी बँकेच्या निवडणुका या राजकारण विरहित होत असतात, पण अंबादास दानवे यांना एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांनी जी मदत केली आहे याची जाणीव जर त्यांनी ठेवली तर त्यांच्यामध्ये सुद्धा बदल होऊ शकतो. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.